चला तर मग मंडळी, खूप दिवसांनी निघाले आज गणपतीच्या मंदिरात दर्शनाला. भांडेवाड्याचा गणपतीचं मंदिर तुम्हाला मी अगोदर पण दाखवलेलं आहे, पण खूप दिवसांनी योग आला. आम्ही सगळेजण असे गाडीवरून निघाले, टू व्हीलरवरून. बघा शोरूम पुढे बसलाय, आज पहिल्यांदा टू व्हीलरवर पुढे बसलाय. ऍक्टिवावर बसलाय, पण अशा ज्या गाड्या असतात स्प्लेंडर वगैरे, तर त्याच्यावर पहिल्यांदा बसलाय. तर खूप छान वातावरण आहे आणि या मंदिरात गेले की आम्हाला मस्त एकदम प्रसन्न वाटतं. वातावरण छान एकदम मोकळं आहे आणि खूप चांगलं वाटतं. तुम्हाला मी दाखवणार होतं तिथं गेल्यावर तिथलं वातावरण. तर चला तुम्ही पण आमच्याबरोबर गणपतीचं दर्शन करायला या. आपलं मंदिर भांडेवाडीचं गणपती मंदिर आहे. हे भांडेवाडीचं गणपती मंदिर बरेचसे जण दर्शनाला येतात. त्याच्यात आज शनिवार आहे ना. हे काय आहे, ते काय आहे, चालू झालं बघा आमचं, आहे की नाही. चला उतरताय का, उतरताय. चला मस्त आलं गणपती मंदिर, मस्त वाटतं ना मंदिर. लांबूनच बघितलं मंदिर एकदम छान वाटतं. आणि कसं वाटतं माझ्या बाळाला पहिल्यांदा बसले पुढे. हा मज्जा आली म्हणा. खाली उतरू वाटत नाही. अजून बसायचं, बसूया की, जाताना बसायचं. आता अरे जय करायला आलो ना आपण. हे बघ तिकडे वरती काय आहे, तिकडे बघ ना, जय करायचा. बाबा काय करायला, नुसतं गाडीच फिरायचे. चला नुसतं गाडीवर फिरायचं. मंदिरात आलं याचं काय नाही, गाडीवर फिरव मला असं चाललंय. तर चला छान देवाचं दर्शन घेऊयात आता. बऱ्याच दिवसांनी मंदिरात आलं, एवढं छान वाटतं ना प्रसन्न. आता मी सतत म्हणते, पण तुम्ही बघा एकदा, एवढं वातावरण चांगलं आहे ना. चल ना, चल तिथं बघ पाय, चल तुला खाऊ देते, चल चल खाऊ देते, चल. बघा लगेच आला. असं कन्व्हिन्स करायलाच येत नाही बाबांना. बघा आधी हे मंदिर एकदम साधं होतं, त्यावेळेला आम्ही यायचो, आहे की नाही हो. पहिल्यांदा काहीच नव्हतं हे मंदिर, असं काहीच एवढं काय केलं नव्हतं. एकदम साधं मंदिर होतं. आता बघा किती छान केलंय आणि खूप छान केलंय. आता बघा परिसर तर बघा तुम्ही, पूर्ण दाखवते मी नंतर तुम्हाला, पण आता एवढं तर बघा. कुंड्या बिंड्या चांगलं केलंय आता, खूप छानच केलंय ना, अगदीच मस्त केलंय. फ्रंट व्ह्यूनी बघूयात आपण. माझे चप्पल काढूया, दर्शन घेऊया, मग तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवते. ओके अरे वा, जय बाप्पा. चला चला, जय बाप्पा. हा चला, हे आहे मंदिर. चला, जय सद्गुरु श्री जय गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. इकडे 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 इकडून जायचं बघा. हा आहे मंदिराचा मागच्या साईडचा परिसर, मस्त आहे. इथं सगळी बैठक व्यवस्था असू दे किंवा काय सप्ताह वगैरे असेल, पारायण, तर सगळ्यासाठी इथं जागा छान केलेली आहे. गणपते नमः. या मंदिरातला आमच्या खूप जास्त आठवण येत, ऐक नाही हो, ऐक नाही हो, खूप आठवण येत, खूप म्हणजे खूप. जेव्हा पण आम्ही अपसेट होणार
किंवा काय जरी असलं प्रसंग, काय अडचणी असलं, काय टेन्शन असलं, काय जरी असलं, मन रमत नाही तर आम्ही काय मुटकीसोट ह्या मंदिरात यायचं आहे की नाही. कधी पण नेहमी ह्या मंदिरात यायचो आणि कुठं पण जायचं असेल तर ह्या मंदिरात न गेल्याच्या पुढं जायचं नव्हतं कधीच. आणि आताच खरं खूप वेळ लागला आपल्याला यायला, मेन म्हणजे गाडीमुळं नाही आहे म्हणून खूप जास्त वेळ लागला. नाहीतर आम्ही म्हटलं ना कुठं चाललंय मंदिरात. नवीन लग्न झाल्यापासून ना आम्ही जास्त कुठं गेलो फक्त ह्या मंदिरातच आलोय आहे ना, बाकी कुठं नाही. पण ह्या मंदिरात लग्न झालं तसं ह्या मंदिरातच तेवढं. आता सेवागिरी महाराजांचं एवढं जवळ मंदिर आहे पण एवढंच तिथं अजून जाणं झालं नाही. म्हणजे जातो पण एवढं नाही. पण तरी पण ह्या मंदिरात सगळ्यात जास्त गेलो. एवढं आम्हाला आवडतं म्हणजे इथं खूप छान प्रसन्न आणि शांत वाटतं. डोकं चिडचिड जरी असेल ना तरी पण इथं येऊन बसायचं, एकदम शांत होऊन जातं डोकं. एवढं छान वाटायचं. त्याच्यामुळं हे मंदिर आमच्या सगळ्यांसाठी खूप खास आहे, आमच्या दोघांसाठी तरी. आमच्या खूप आठवण येते त्या मंदिरातल्या. ना पुसतो तोंड पुसायला लागलाय ना, असं आहे. मंदिरातली घंटा. माझा सँडल घालतो आता. ए मला घालू दे ना. किती रे शेंबी तो बाळा, किती शेंबी असतो. चला घातला नाही म्हणून बघा कसा पळत चाललाय. चला 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 बघा किती मस्त वाटतं ना. आता तुम्हाला फ्रंट व्ह्यू पूर्ण दाखवते. आधी अगोदर अजिबात असं नव्हतं, खूप साधं सिंपल मंदिर होतं. आता एवढं सुंदर बनवलं ना. पवई गणेश मंदिर, भांडेवाडीचा गणपती आहे हा आणि नवसाला पावणारा मंदिर आहे. आणि सुरुवातीला होतं ना एकदम साधं मंदिर होतं, म्हणजे हे काही नव्हतं. परत हे असं पूर्ण काहीच नव्हतं. हे सगळ्याचं डेकोरेशन हे सगळं केलं हे आत्ता केलेलं आहे सगळं. असं काहीच नव्हतं, फक्त हे झाड होतं अगोदर. आणि हे बसायला एवढं छान केलं आहे ना आता, खूप छान होतं. बसायला भरपूर जागा आहे आणि हवेशीर. जेव्हा काही नव्हतं तेव्हा पण आम्ही यायचो, म्हणजे जेव्हा इथं काहीच नव्हतं ना तेव्हा पण आम्ही यायचो, तेव्हा पण छान वाटायचं. आणि आता खूप चांगलं केलं आहे ना, म्हणजे मस्त केलं आहे. बघा इथून खाली बघितलं की बघा ही शेती, सगळं हिरवगार शेत. फक्त इथं ना संध्याकाळच्या वेळी जर आलात तर वेळ काढून या, आरामात बसायला छान वाटते. ए शरू चल वरती ये, वरती ये बाळा. आपण इथे एक फोटो काढूयात. हे बघा, हे आता आपण थांबलो आपल्या पुढचं महत्त्वाचं लोकेशन, जे खूप वर्षांपासून आम्ही जिथे येतोय. हळू बघा, हा आहे आम्ही जिथं खूप वर्षांपासून येतो, म्हणजे जवळजवळ 6-6.5 वर्ष झालं. जेव्हा आम्ही मंदिरात येतो तेव्हा इथं येतोच आहे की नाही. हे लोकेशन, या काकांचे वडापाव आम्हाला खूप जास्त आवडतात. स्वस्त आणि मस्त, खूप छान असतात. आता तुम्ही बघालच पुढे व्हिडिओमध्ये. किती वर्षापासून आहे काका तुमचं? 10 वर्ष. आणि आम्ही तुमच्याकडे किती वर्षापासून येतो माहितीये का? 6-7 वर्षापासून तुमच्याकडे येतोय. हा, 2 वर्षापासून तेवढं नाही आलो, हा लहान होता. आणि 2 वर्षानंतरचा गॅप नंतर आत्ता आलोय. नाहीतर आम्ही 6-7 वर्षापासून तुमच्याकडे येतोय. नेहमी या मंदिरात आलं की तुमच्याकडे आल्याशिवाय जात नाही. आपले मस्त आता वडे काकाने तळणार आहेत. कुठे लोकेशन सांगते, इथून आतमध्ये भांडेवाडीचा गणपती, इथून आतमध्ये. आणि अगदी रोडलाच आहे, इथून मेन रोड आहे आणि रोडच्या बाजूलाच हे हॉटेल आहे. शिवसाई काहीतरी आहे ना, शिवसाई नाव आहे.
सोबत बटाटा भजी. मस्त वडापाव, वडे आणि भजी, पाव सोबत मिरच्या. हा बसवते. हा गरम आहे बाळा, गरम आहे, थंड करायचं खूप. हा ते द्यायचं, खूप केलं खूप. हो खूप बोलायचं. मस्त वडे खाता का? खूप दिवसांनी यांची टेस्ट ना काकांची. तुला काय पाहिजे बाळा? भजी उकायला ठेवलंय मी घरी थंड करायला. दर हातात धर. कुकर दर हातात भू करून खा. मस्त आहे वडापाव. इकडून कुठून जात असाल स्टॉप घ्या आणि इथं नक्की वडापाव खावा. ओके. आता शरचू बाबा पण टेस्ट करतील. माझं खाणं चालू झालंय. हे आहे इथं भैरवनाथ मंदिर कुठे माहितीये? इथंच बाजूला आहे का? हेच ग्राम दैवत आहे आपलं इकडचं. ओके. तर मंदिरात जाऊन आलं तर स्वयंपाकाच्या तयारीला लागलोय. तुम्ही बघितलंय व्हिडिओमध्ये वडापाव वगैरे खाल्ला, त्यामुळे जास्त काही भूक नाही. तर आता इकडे एका बाजूला टाकलेले आमची आमटी, शेंगीची आमटी टाकले. एका बाजूला शेंगीची आमटी टाकलेले तुमच्यासाठी. मस्त डाळीचे शेंग केले. देशी शेवगे शेंगची चव एकदम भारी असते ना, म्हणून आज शेवगे शेंग आणली येताना. इथे शरूला मिठाची केले. झाली. आता ती गॅस बंदच करते. आणि आता इकडं फ्लावरची तयारी केली. आता फ्लावर फोडणीला टाकते. आता माझं हे सगळं चालू आहे करायचं. तोपर्यंत शरू पण मस्त त्याचं काम चालू आहे बरं का. दाखवते तुम्हाला काय केलं ज्याने. हे बघा, बघितलं? ही सगळी ताट पसारा बघा सगळा वरचा खाली काढून ठेवलाय. आणि आता चमच्याने खायचं चाललंय. शरू काय केलंय? हे सगळे बॅग आणून ठेवलंय. हा सगळा पसारा त्यांनी मांडून ठेवलाय. तर असं आमचं एक काम उरकायचं तर दुसरी कामं. त्याला त्याचं काम नाही करू दिलं तर मग तो माझ्या पायात येणार. त्याच्यापेक्षा त्याला त्याचं काम करून देते मी. काय हवं ते बघा कसं चाललंय. चला तर मग मंडळी, आजचा दिवस संपलेला आहे. तर असा होता आज आमचा आजचा दिवस. मस्त सगळे देवदर्शन वगैरे छान झालं. वातावरण चांगलं होतं, त्याच्यामुळे खूप मस्त वाटतं. आणि संध्याकाळच्या वेळेस ते आम्हाला देवदर्शन वगैरे करायला जायला तिकडं मंदिरात ना गणपतीच्या खूप छान वाटतं. येता ते वडापावचं तर तुम्ही बघितलं. त्या काका एवढं चांगलं म्हणून खरं तर ना का प्रत्येक ठिकाणी क्वालिटी बघायची नसते बघा. काही ठिकाणी ना माणसं सुद्धा महत्वाची असतात. आणि काय होतं ना, आपण मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन वगैरे तिथं आपण 15-20 रुपये देऊन वडापाव खातो. इथं 10 रुपयाचा वडापाव होता. भले टेस्ट एवढी नव्हती, म्हणजे नॉर्मल टेस्ट होती, पण ते काका एवढे छान आहेत ना, एवढे मस्त आहेत ना, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडे नेहमी जातो वडापाव खातो. एकदम साधा आहे, सिंपल आहे, पण आम्हाला त्या काकांच्यासाठी तिथं जायला खूप आवडतं. मग ते सगळं सांगत होते त्यांची स्टोरी, म्हणजे त्यांची मुलं वगैरे काय करतात, मुलींचं काय, ते कसं त्याने हे चालू केलं, ते सगळं व्यवस्थित गप्पा मारत होते. त्यामुळे आम्हाला तिथं जायला खूप जास्त आवडतं. त्यांचा स्वभाव खूप छान आहे. आणि कधीतरी क्वालिटी सोडून माणसांकडे पण थोडंसं लक्ष दिलं तर बरं वाटतं. तर छान होता आजचा दिवस, मस्त वाटला. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्लॉग बघत राहा, चॅनलला असं सपोर्ट करत राहा. आणि भेटूया उद्या पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. तर चला सर्वांना बाय बाय.